बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर आजपासून 11 जानेवारीपर्यंत बंद, तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईनवरील दुरुस्तीचं काम हाती। तर या मार्गावरून धावणारी यशवंतपूर कोरबा आणि दरभंगा एक्सप्रेस बल्लारशाह नागपूर गोंदिया या मार्गे सुरू राहणार। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ, पोंबर्डी बेनवडी या गावातील शेती पिकं यामुळे धोक्यात, रानडुकरांनी शेतात पेरलेले बियाणे केले नष्ट। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या नाकाडोंगरी या वनपरिक्षेत्र अंतर्गत बघेडा पांगडी जंगलामध्ये वाघाच्या हल्ल्यात एक म्हैस ठार, एक म्हैस जखमी। वनविभागामार्फत आर्थिक मदतीची आता शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यामध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या पोहोचली 51 वर, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती। आरोग्य विभागाकडून 6 गावात घरोघरी सर्वेक्षण, पाणी आणि त्वचा नमुन्याचा अहवाल आल्यावर कारण कळणार। गेल्या 6 वर्षांपासून सुरू आहे मालेगावात पुलाचं काम, तर प्रलंबित काम सुरू करण्यास प्रशासनाला मुहूर्त सापडेना, वाहनधारक यामुळे त्रस्त। मालमत्ता जप्तीसाठी जालना महापालिका सरसावली, तर शहरातील बडे थकबाकीदार आता पालिकेच्या रडारवर। 300 जणांची यादी तयार, थकबाकीचा आकडा 120 कोटींवर। भीमाकाठी फुलला स्ट्रॉबेरीचा मळा, पंढरपूरच्या तरुण शेतकऱ्यानं केली स्ट्रॉबेरीची लागवड। शेतकरी सागर शिंदेला 10 गुंठे शेतातून मिळालं 4 लाख रुपयांचं उत्पन्न। धाराशिवच्या परंड्यामध्ये संत बाळूमामा पालखीच्या आगमनानिमित्त कीर्तन महोत्सवाचं आयोजन, तर सोनारी गावामध्ये 8 दिवस चालणार हे कीर्तन। अर्धा नागपूर या शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद, तर कंधान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार। संक्रांतीनिमित्त मातीची सुगडी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वनवासा करण्यासाठी आता भक्तांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता सुगडी लोटकेला मोठी मागणी। जालना जिल्ह्यामध्ये नाफेडकडून 1.5 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी, 4,892 रुपये प्रति क्विंटलचा भाव। नाफेडकडून आतापर्यंत 77,27,75,75,000 रुपयांची सोयाबीनची खरेदी।